लवकर पाठवा बरं. हा पोराले पोरीले लवकर पाठवा. नवरदेव नवरीले लय वेळ झाला, लय वेळ झाला. बापा बापा एवढा वेळ होत असते का लग्नाला उशीर? हा लवकर पाठवा, लग्न लावायचं आहे. मध्ये बी काम आहे ना बाकीचे. हा लवकर पाठवा ना. किती वेळ लागला, किती वेळ झाला? टाइम पाय ना किती झाला. टाइम पाय. ह्यो टाइम असते का लग्नाचा? टाइम असते का? हे काहून एवढा? बरं तुम्ही शेतात केलं, चांगली गोष्ट आहे, शेतात करून राहिले तुम्ही. पण तुमचं या झाले किती टाइम लागला तुम्हाला? हा आणि बरं नवरदेव नवरी एवढा लवकर तर तयार व्हावं लागते, असं असते का कुठं? हा हे कोणतं लग्न होय तुमचं? हा आणतो झालं साहेब, तयारी झालं साहेब त्याच्यावाल्या. लगेच आणतो. काहून हो चंदा, काय झालं ह्या दोघाले एवढा उशीर लागून राहिला? एवढा काय उशीर लागत आहे तर? अहो निर्मला बाई, त्या रोशनीच्या पोटात दुखून राहिलं होतं. हा तिचं आता 4था महिना चालू झाला ना. माहित नाही कोणतं ते दगदगच्यानं होय का काय होय तिचं तिले माहीत. तिले ना असं घाबरल्यासारखं लागून राहिलं. तर तिनं हलकी फुलकी आता साडी घातली, ते लग्नाची काही घातली नाही. आणि तिले एकदम असं कसं तर लागून राहिलं होतं. ते तिले काही डॉक्टरला जवळ नेलं होतं. डॉक्टरला बोलावलं इकडं. हा डॉक्टर जवळ नाही नेलं, डॉक्टरला बोलावलं तर उशीर झाला. हे पंडितजी चिडून राहिले किती. त्याचंही बरोबर आहे ना. हा लग्न होई नाही काही खेळखंड भाव आहे का? लग्न होई नाही मग तिचं ते कालचे आहे ना असं. काल 1-1:30 वाजेपर्यंत ते जागी होती रोशनी. तर तिले ते घाबरल्यासारखं झालं असं. आज सकाळी उठा 3-4 वाजता आणि इकडली तयारी सारी. मी पाहून येतो तिकडं. इकडं का नाही आपटून घ्याल पोरगी आले का इकडं नाही लग्न आपटून घ्यायला लावतो. मी तिकडं जेवणाकडे लक्ष देतो. हा आपण पुरीचे मायबाप अहो तर नवरदेव नवरी याचेच आहे ना. रोशनी सूरज याचेच आहे. तोपर्यंत मी मागचा हे स्वयंपाकाचं पाहून येतो आणि त्यावेळी नवरदेव नवरी येतेच. मग येतो सूरजचे बाबा येते, मी येतो. तुम्ही दोघ जण राहा. बरं. काय झालं बाई निर्मला? काय झालं हो निर्मला बाई? काही नाही मी स्वयंपाकाचं पाहून येतो म्हटलं. आणि हे नवरदेव नवरी अजून झालेच नाही ना तयार. लय वेळ झाला ना आता. हे कोणता लग्नाचा टाइम होय? ते पंडितजी चिडून राहिले ना. तुम्ही दोघं लक्ष द्या इकडं. मी जाऊन येतो. आणि सूर्यचे बाबा आहे तिकडं. माणसाले पाहतो मी. आचार्याले पाहतो मी. तू टेन्शन नको. आम्ही आहो इथं. पण नवरदेव नवरी आल्याबरोबर लगेच चालू करतो. आम्ही आहो इथं. येतो पटकनी. हो येतो. पण किती जास्त चिडून राहील का? चिडणार नाही का? आपल्या रोशनीच्या पोटात दुखून राहिलं होतं तर दवाखान्यात न्याच्याऐवजी आपण डॉक्टर बोलवला. तर त्या डॉक्टरला या रे उशीर लागला का नाही? आता तिची काय गलती आहे का त्याच्यात? हा आता तिला तर भारी वेळ लागून राहिला. ते तर साधी भुई साडी घालून राहिली आता. हा आणि एवढा मेकअप करायला वेळ लागत ना म्हणून साधी भुई साडी घालून राहिली. हा जा मी जायतो पंडितची जवळ. तिला चिडू नाही. जा मी रोशनीला घेऊन येतो. लगेचच घेऊन येतो. सगळं चालू आहे ना बरोबर? हा बाया लागल्या का तिकडे? लागल्या का पुऱ्या करायसाठी? हो ना बाजी हो ना. झालंच नाही का जी स्वयंपाक? स्वयंपाक रेडी आहे ना. लोक तम करून राहिले जेवासाठी. एक तर पहिलेच उशीर झाला लग्नासाठी. तिकडे पंडित चिडून राहिला. तुमचं झालं नाही का तुमचं? ऊन पाय ना, मरणाची ऊन आहे ना. लागायच्या पहिले इकडे लोक जेवण तरी करते. लोक जेवण कराले. उन्हाची पटपट जेवण करून घेऊन मग लागत राहील लग्न लागेल. बाई झालं साहेब बसायला लाव. पंक्ती बसायला लाव. झालं साहेब. बरं बसायला लावतो मग. तुम्ही फास्ट मध्ये करायला लावते. बाया बसल्या आणि तिकडे दिसल्या मला बसल्या नाही. मी जाऊन पाहिलं आता तिकडं. बाई चालतं सही. कोण आलं पाय ना कोण आलं? तुला खुश होशील. जाऊ दे कोणी आलं असं. आता लग्न आहे ते येणारच आहे. पण तिकडं लग्न चालू झालं. आले म्हणते नवरदेव हे रोशनी आली आणि सूरज आला तयार होऊन. चल लग्न लागून राहिलं. पहिले लग्न लावून घेऊ. आणि तुला काय घातलं हे पुरी बारीवानी? हे कोणता ड्रेस होई होती? काही चित्रकथा करत राहतो तू बबिता. हे कोणतं होते मला? साडी घालती मस्त तर. जाऊ दे नेहमी घालायला बस भेटते का मला बहीण लेकाचं लग्न आहे. घालते मध्ये चांगली दिसली पाहिजे स्टँडर्ड मी मग. आणि तुला माहिती आहे का आपली सगळीच जण मध्ये चांगली दिसते म्हणे. आणि तूच म्हणतो बापा पोरी बारीवानी दिसतं म्हणून. मोठी सुधी ती सुरेली. साडीवर वेगळंच दिसते माणूस आणि हे जग्यावर वेगळंच दिसते. काही घालत राहतं आपली. नाही बदलून ये. मी बदलून नाही येतो. मी राहू दे. तुम्हाला हेच आवडले. मी नाही येतो बाई. जाऊ दे तिकडं. आणि तू चाल माझ्यासोबत. पहिले तू चाल माझ्यासोबत. ते लग्न लागते तिकडं. पहिले तू चाल. थोडंसं थांबवून लग्न. पहिलेच उशीर झाला आहे बबिता. पहिलेच तो पंडित लय चिडलेला आहे. उशीर झाला आहे. मी म्हणलं आपल्या इले चंदाले म्हटलं ये रे बसायला लावतो म्हटलं. लग्न लावून मी तोपर्यंत लग्न लावायला चालू करायला देतो म्हटलं. मी तोपर्यंत येतो म्हटलं. हे स्वयंपाकाचं पाहून सूर्याच्या बाबाला घेऊन. आणि तू म्हणतो
खुश होशील. हे लग्नापेक्षा जास्त तू खुश होशील. चल चल. असं पण आलं गडे नाही पोट्टी. चल चल बरं. आता हिरो हिरोईन आलती का काली का काय तर काय माहित. मारे एवढी तनतन लावत आली बापा इकडं. हा लग्नापेक्षा जास्त खुश होशील म्हणते. कोण आला कोण नाही. चल बरं पाहू दे बरं. चल पाहू दे कोणता VIP होई तर चल. मग चल. अमाय अमाय ज्योती. आज ज्योती माझ ज्योती आली बाई मायवाली ज्योती. अरे बापरे ज्योती तू कशी आली ज्योती. ज्योती तू कशी आली. तू बाई तूने तर मला बोलावलंच नाही वा. हा लग्नाले मला पत्रिका नाही दिली बोलावलंय नाही फोनही नाही केला होतो नाही. मग काय करू मी. आले मी माय माताना. तुम्ही तर मला गेली तेव्हापासून तर मेलं म्हणून सोडून दिली. हा तुम्ही तर मला सोडून दिलं होतं. मेली म्हणून सोडून दिलं मी माय माताना केलं तर. आता सूरज ना बी तर सूरजच्या माताना केलं ना. मग आणि मला लग्नाला बोलवलं नाही कोण. हा आणि तुम्हीच लोकांनी वावरात लग्न कसं काय ठेवलं. आणि तू नाही मला बोलावलं नाही लग्नाला. बाबा तर मायावाला रागच करते वाटते. असं वाटते माय बाबा मला राग करते. गेली तेव्हापासूनचा फोनही नाही केला मला. या काय कोण आहे. तसं नाही ना बाई तसं नाही ना. ते नंबर नाही पंबर नाही कुठं गेला. आम्हाला माहित पडलं इकडून तिकडून गुजरात मध्ये आहे म्हणून. पण पक्का नंबरच नाही. नाही नंबर होता नाही त्याला पत्ता होता. कुठून सांगावं कुठून काय करावं कुठून शोधून काढावं तुले. आणि कुठून ते नंबर पाव. लय प्रयत्न केला होता त्या बापा नाही बी मी नाही बी. सूरज नाही माने म्हणा. सूरज तर पहिलेच त्याला विरोधातच होता. त्याला पसंतच नाही होतं. पण आम्ही दोघांना त्याला टपटव करून शांत केलं. ओ तू कसाय काढून शोधून काढत असते. अगर काढत असलं तुम्हाला माझी आवडच नाही ना. तुम्हाला पोरीची आवडच नाही. गुजरात मध्ये राहत होतो का आम्ही गुजरात मध्ये नाही राहत होतो. तुला माहित तरी आहे का आम्ही इथंच राहत होतो औरंगाबाद मध्ये जवळपास. आणि तू गुजरात म्हणून राहिली. तेवढ्या दूर कायले जाईन आम्ही. कोणी सांगितलं तुला गुजरात मध्ये आहे म्हणून. आम्ही गुजरात मध्ये नाही होतो. आम्ही औरंगाबाद मध्येच होतो. एवढ्या जवळपास असून तुला शोधलं नाही मला. एवढ्या जवळपास असून तुला पाहिलं बी नाही. मी म्हणलं तुम्ही मला राग करता म्हणून मी नाही बी फोन नाही केला. मावाला पुराणा मोबाईल तर फुटूनच गेला. डबकन त्याच्यात सगळे नंबर होते तर मग मी बी नंबर नाही पाहिला. मला नंबरच आठवत नाही होता. मग मी काय करू. माय बाई तू एवढ्या जवळ होती मला माहित नव्हतं. आपल्या अमरावती पासून औरंगाबाद काही जास्त हे नाही आहे. असं नाही दूर. औरंगाबाद पासून अमरावती पण होत होतं. मला माहित असतं तर मी तुला म्हणलं असतं. आली असती भेटाले. आली असती बाई भेटाले मी. जाऊ दे आता. आम्ही आलो ना आता. काही लढू नको बरं लढू नको. दोघे जणी लढू नका. तुम्ही शांत व्हा आता. दोघे जणी बिलकुल लढू नका. शांत व्हा. हो मावशी हो आता नाही लढत. आतापर्यंत लय लढली मी बी नाही लढत आता. माय पोरगी आली ना मी बी नाही लढत आता. तू मायवाली सोनू पोरगी होय बाई. लय लाडाची होती बाई मायवाल्या त्या बापापेक्षा. आणि तू अशी की जायच्या पहिले सांगायला नाही पाहिजे होतं का रे बाई. ये मामा थोडं ये. माय पोरगी किती दिवसाबाद भेटली मला. माय पोरगी किती दिवसाबाद भेटली. कशी आहे रे बा कशी आहे. कशी आहे तू. आणि जतीन तू कसा आहे रे. आता तुले गावातलाच पोरगा आहे तू. पण आता तुले जतीनच मायाची सवय होती बा पहिले. आता जवाई म्हणला नाही तुले आजपर्यंत. आतापासून जवाई म्हणा लागन तुम्ही आम्ही. कशी आहे जी जवाई तुम्ही. कशी आहे. लेकरू गे पाखरू काही आहे नाही काय. 4 वर्षापासून गेले तुम्ही तर. लेकरू पाखरू काहीच नाही झालं का. पाहा लागतो जी सासूबाई पाहा लागतो. पहिले मी तुम्हाला मामीजी म्हणा. आता सासूबाई म्हणतो. पाया लागतो जी पाया लागतो. नाही जवाई पाया नाही लागत असते. पाया नका लागू. राहू दे पाया नका लागू. कशी आहे मावशी तू. कशी आहे व. तू तर मला विसरूनच गेली व. काय कशी आहे म्हणतं. गेली तवांपासूनची आत्ता दिसून राहिली. पागल्या वानाची. असं वाटून राहिली एक झापाडी द्याव ते आलं ठेवून चांगली. हा मावशी म्हणून राहिली मला अजून. हा जायच्या वेळेस नाही सांगितलं एक शब्द. आणि आता म्हणते कशी आहे व. दिसून नाही राहिली का तुले कशी आहे म्हणून. दिसून राहिली ना मावशी. दिसून राहिली ना. आणि तू नका असा अवतार केला होता ना. साडी घालती मस्त तर. हे काय केलं होतं ना. कसा ड्रेस घातला पण दिसून मस्त राहिला. यो 1 पीस गाऊन तुले मस्त दिसून राहिला. मस्त दिसून राहिला बबिता मावशी. तू अशीच विचित्र काय आहे ना. विचित्रासारखीच करत राहतो आहे ना. आजकाल नवीन 1 पीस करते ना. मी म्हटलं चला मायावाले आता बहीण लेकाचं लग्न आहे तर मी बी 1 पीस घालतो म्हटलं. म्हणून घातला बाप्पा 1 पीस. चांगला नाही दिसून राहिला का सांग. चांगला नसून दिसत आता काढून टाकतो मी इथंच.
नाही बा, इथं नको काढू मावशी. इथं नको काढू, घरी गेल्यावर काढजो आणि राहून दे. आता लग्नात घातला तर राहू दे. चांगला दिसून राहिला, एक नंबर दिसून राहिला. वाटत नाही तू एका लेकराची माय आहे म्हणून. आहे ना, आहे ना. पिंकीचे बाबा असेच म्हणे मला, पिंकीचे बाबा असेच म्हणे. आणि चालला ना हो लग्न, लग्न चल ना, चल ना म्हणतो बाई. लग्न लागलंय असं आणि पंडितला हे करून लागलंय असं. माय बाई हो ना, चला चला. बहीण माझी कुठं, बहीण माझी कुठं गेली? अजी ओळखलं का, ओळखलं का कोण होईत? हा ओळखलं? पाहून घ्या चांगले डोळ्यानं, चांगले पाहून घ्या कोण होईत. ज्योती आहे? हो ना बाबा, विसरले का तुम्ही? ओळखलं नाही मला? दिसून नाही राहिली का मी ज्योती होय म्हणून? अहो नाही. ओ ज्योती कधी आली, कधी आली तू, कधी आली बा तू? ज्योती, ज्योती माय पोरी बापा, ज्योती आली मायवाली, माय पोरगी आली. पाय पडतो बाबा, मी तुमच्या पाय पडतो. माझ्याकडून लय मोठी गलती झाली बाबा, मी न सांगता गेली मी. आता पाय पडतो बाबा तुमच्या, मला माफ करा बाबा. नाही नाही रे बेटा, काय नको पडू. आणि जाऊ दे, राग गेला आता मायावाला, गेला राग. रागाच्या पोरासोबत केलं होतं तू ना, गेला रागाचा माया. आणि तू आम्हाला एकही शब्द बोलली नाही. आणि एक फोन नाही केला, गेली तेव्हापासून 4 वर्ष झाले तू गेली तर एक शब्द नाही बोलली तू. आणि तुझे घर माहित नव्हतं का? बोलली होती का तू घर? एखाद्या वेळेस तू यावं लागत होतं तू घरी. बाबा मला असं वाटलं तुम्ही माराल, तुम्ही बोलाल म्हणून आलो नाही. नाही रे बा, मारलं काय असतं तुले? काय ते मारलं असतं? नाही मारलं असतं, या लागत होतं एखाद्या वेळेस. याची हिंमत तर करायला लागत होती. आम्हाला किती आठवण येत होती तुले आणि वाली. आणि माझ्यापेक्षा जास्त त्या माझी आठवण येत होती. निर्मलाला किती आठवण येत होती तू वाली. तू तर तिच्या जास्तच लाडाची आहे. माया आहे, पण माझ्यापेक्षा जास्त निर्मलाच्या लाडाची आहे तू. आणि एका वेळेस यायला पाहिजे नव्हतं रे बा. कसं आहे रे जतीन, कसं आहे रे? चांगला हो मामाजी, चांगला हो. बरोबर, चांगलाच रे. आणि लेकरुगी काही आहे का बाई तुले? लेकरुगी आहे काही, आहे का तुले लेकरुगी? नाही बाबा नाही, आम्हाला काहीच नाही आहे सध्या, तर काहीच नाही आहे आम्हाला. बरोबर, काही नाही होत. होईन. अरे घे काय, मी निर्मलाला बोलवाले आलो. अहो तिकडे लग्न लागलं आणि तू इकडे ज्योतीसोबत बोलून राहिली. नाही माय पोरगी आली. जाऊ दे. होय लग्न लागलं, तिकडं लग्न लागलं निर्मला, लग्न लागलं. ते पाठीची त्यांनी लय हाय करे. लग्न लागलं, मी म्हटलं लावा, मी येतो बायको घेऊन. तर लागलं लग्न. आता चल जाऊ तिकडं. चल बा, चल ज्योती, बस झालं. अरे तुला सांगितलं कोण लग्न आहे म्हणून कोण सांगितलं होतं बाई? पहिले लग्नाला जाऊ, लग्नाच्या तिथं जाऊ, मग बाकीच्या गोष्टी करू. पहिले लग्न लागलं आहे तिथं. आता पहिलेच लय वेळ झालं. त्या रोशनीच्या पोटात दुखत होतं. रोशनीच्या पोटात लय दुखून राहिलं होतं. तिथे डॉक्टर बोलवा लागला म्हणून एवढा उशीर झाला. रोशनी कोणती? रोशनी आपली चरणची पोरगी. चरण मामाची पोरगी रोशनी? सूरजने चरण मामाची पोरगी रोशनी सोबत लग्न केलं काय? हो, त्याला तेच पसंत आली. आता गावातलीच केली त्यानं. आता काय करतं? आणि चांगली पोरगी आहे म्हणा, रोशनी चांगली पोरगी आहे, मस्त पोरगी आहे. हो आहे गे, चांगली म्हणा, दिसायलाही चांगली आहे. पण रोशनीच आवडली त्याने. आणि तिच्या काऊन पोटात दुखून राहिलं होतं? आता काय तू इथंच सगळं विचारशील का? चालशील गिलशील? तिच्या काऊन पोटात दुखून राहिलं होतं, असं तसं. चाल बरं लवकर, चल. हो ना बाई, मावशीचं बरोबर आहे. बघितलं मावशीचं. चल बरं, चल आपलं स्वागत होईल. स्वागतसाठी बोलू म्हणे. चल बरं, लग्नही लागलं आता. स्वागतसाठी तिथं आवाज देऊन राहिली. चल बरं निर्मला, चल दवाईला घेऊन देतीन. चला दवाई तुम्ही चला. देतीन म्हणावं का दवाई म्हणावं, काय म्हणावं, या पुरेल काही समजून नाही राहिलं. सवय बी नाही बाप्पा माझी. चल बाई ज्योती, चला जी दवाई, चला. जी मामीजी, माय बाबा दिसत नाही जी. किती वेळचे गेले ना, दिसूनच राहिले नाही. काय झालं का जी? काय झालं का? हो ना, आमचं लग्नही लागून गेलं. पंडितजी काही करे ना, आमचं लग्नही लागून गेलं. तरी पण हे आपले सूरजचे आई बाबा दिसत नाही. आता काय सूरजचे आई बाबाच म्हणशील का पागले? सूरजचे आई बाबा नको म्हणत जाऊ. आई म्हणायचं आई, रस्त गोष्ट आहे जी. सूरजचे बाबा खरंच काय? किती वेळची निर्मला बाई गेली पहिले, आणि मग निर्मल भाऊ गेले तिच्या मागं. असं काय झालं असेल का काही? आधीच कोण नाही जी लवकर? तसं काही झालं नसत, काही नसत झालं, काही काम असत त्याच्यासोबत की काही झालं असं, तसं काय असं जाऊ का मी? लग्न लागलं ना, लग्न झालं तरी पुऱ्याची माय बापी आलीच नाही अजून. असं कुठं असते का जी? आली. हो निर्मला बाई, इकडे पोराचं लग्नही लागलं, पंडितही चालला गेला, आणि तू कुठं फिरून राहिली? दोघे नवरा बायको तुम्ही. त्याच्या लग्नापेक्षा जास्त जरुरी असं पण काम आला बाबा, नंतरही करते ना. हो बिचारे, ज्योती आली, ज्योती माई पोरगी ज्योती. ज्योती आली का? मग नाही तर काय, म्हणून तर मी तिकडे होती. आणि ज्योती आली ना, मंडपात आहे ते तिकडे बसली आहे. अमाय बाई, ज्योती आली का हो? मस्त झालं हो. निर्मला बाई खरंच मस्त झालं, ती पोरगी आली बाई. मस्त झालं बाप्पा, लयच चांगलं झालं. हॅलो पोराचे बाबा स्टेजवर या. पोराचे बाबा स्टेजवर या. स्वागत मुलाच्या आईवडिलाचे ना मुलीच्या आईवडिलाचे स्वागत करायचे आहे. या स्टेजवर. या हो,
आता स्वागतच राहिलं फक्त आता आपल्याला काही मला तर नाही भेटलं बाई. जाऊ दे, माय पोरगी आली आणि पोराचंही लग्न झालं. नवरदेव नवरींचंच महत्वाचं असते. जाऊ दे, इथं साव ना मी गेली कुठं, व्हिडिओत पाहून घे. निर्मल बाबा, निर्मल या करा लवकर. निर्मलराव आणि चरणराव एकमेकाचे स्वागत करा. बाई मी तिकडे जातो. तुम्हाला शुभेच्छा बा निर्मल भाऊ. आता ही निवाई बनलो तर तुम्ही आम्ही म्हणत झालं ना आपल्याला. ज्याचा मान तरी हो बा चरण, तू जसं म्हणतो तसं म्हणजे बरं माफ करा आता. आणि तुम्ही जसे म्हणता तसं चरणजी तुम्ही जसे म्हणता तसे. खासच आहे बाई, येतो काही जण लय चाललं काय हो आहे ना. आता खरंच आहे तुम्ही आम्ही म्हणून का बाई. नाही, मायावाल्या माणसाला आहे म्हणा सवय. रोशनीच्या बाबाले निर्मल भाऊले तुम्ही आम्हीच म्हणते, पण निर्मल भाऊले थोडं सवय पडाले ना, वेळच लागेल बाई, आहे का नाही निर्मला बाई. पडते व धीरे धीरे पडते. बापा लोक तर भल्ला आला. चल का निर्मल भाऊ, आपण तिकडं खाली बसू. तुम्ही खाली बसता का? चला ना आपण खाली बसू. आता हे बायाचं स्वागत होऊन राहिलं, चला आपण खाली बसू. चल ना तिच्या माय बी, चल तुझे रोशनीच्या नवऱ्याला भेटवतो. म्हणजे तुम्हाला चरण भाऊ तुम्हाला. चल ही आली वेळ लागते चरण भाऊ, तुम्ही आम्ही आली वेळ लागते. आता तुला माझ्या लहान भावासारखा होता, आता युवाई झाला, वेळ लागेल. मुलीची आई चंदाबाई आणि मुलाची आई निर्मलाबाई हे एकमेकाचे स्वागत करेल. घ्या चंदाबाई, माईन लागते आता तुम्ही घ्या मग. इन चंदाबाई घ्या, इनी बाई घ्या बरं, घ्या स्वागत करतो मी. शुभेच्छा तुम्हाला पोरीच्या लग्नाच्या. घ्या. काय निर्मला बाई, आपलं तू आम्हीच राहू दे ना माय, माणसाचं जाऊ दे तिकडं. मायवाला तुले तुम्ही आम्ही म्हणणं नाही होत बिचारे मायाकडून. पचकन तूच निघते बिचारे तोंडातून. लवकरच तू निघते, तुम्ही आम्ही होतच नाही बिचारे. जाऊ दे ना माय, इन लागत असेल तर आपण इनीचं साईडला ठेवू ना बिचारे. आपण जसं पहिले बोलत होतो तसंच बोलू ना. माझ्याकडून होणार नाही बिचारे तुले तुम्ही आम्ही म्हणणं. का निर्मला बाई नाही होत ना. माझ्याकडून तरी कुठं होते, माझ्याकडून तरी कुठं होते. मला सवय पडली तुले तू म्हणून मी म्हणायची. आणि तसंही बी मनात इज्जत असल्यावर तोंडानं असो या नसो, मनाने इज्जत आहे ना. तर मग तुम्ही आम्ही म्हणल्यावर काही फरक नाही पडत ना. तू ना मी म्हणल्यावर काही फरक नाही पडत. तू माई इन होई ना आणि इज्जत आहे ना तुझी माय मनात, बस झालं तर एवढं काय आहे. आणि तुम्ही आम्ही म्हणल्यावरच इज्जत येते ना, तू ना मी म्हणल्यावर गायब होते असं असते काय. जाऊ दे, मनात आलं तर मी म्हणत जाईन बाई तुले तुम्ही आम्ही, आणि नाही आलं तर नाही. राग नको मानतो म्हणजे झालं. नाही हो निर्मलाबाई, अशी राग मानी नो मी नाही मानत ना. असं कसं मानी नो बापा, राग नाही मानत. तशी मी थोडी मॅट आहे पण थोडी समजदार आहे का नाही. बाई काही बोलतं का तू निर्मलाबाई, काही बोलतं का मला. हो दे, आता राग नाही मानत मी कोणत्याच गोष्टीचं. माझ्या पुरीचं लग्न झालं आणि थाटामाटात नाही झालं, पण बरं झालं तरी. निर्मल भाऊने लय मस्त व्यवस्था केली. वावरात लय मस्त व्यवस्था केली. चल मी खाली जातो, ज्योतीला भेटतो ना. ते पोरगी आली म्हणतो ना, चल मग मी खाली जातो. जाय तू, मी येतो. नवरदेव नवरीले अक्षता टाकतो, मी येतो. लग्नात नाही पाहायला भेटलं, व्हिडिओमध्ये पाहिन बाई. आणि अक्षता टाकू दे. बरं, आणि मित्र आणि मैत्रिणींना आजचा एपिसोड तुम्हाला आवडला की नाही आवडला माहीत नाही मला, पण एक बोलायचं होतं. मी ॲप चालू केलं का नाही तर सगळ्या गोष्टीचे असे चार्जेस लागते. आणि जे आउटफिट पण आहे ना त्यांचे पण चार्जेस लागते. माझं तसं सध्या मी बाकीचा खर्च अफोर्ड नाही करू शकत, म्हणून मग मी जे कपडे होते ना तेच दाखवले. कारण की माझं चॅनल नवीन आहे तर मला स्वतःच खर्च लावून सगळ्या गोष्टी कराव्या लागते. आणि बाकीचे चॅनल मी बघितले, असं काही नाही आहे. बाकीचे चॅनल पण बघितले, पण त्यांचे सुरुवातीचे जे व्हिडिओ आहे ना ते याच कपड्यावर दाखवलेले आहे. आणि आता त्यांचं चॅनल प्रोग्रेस झाले तर आता ते नवीन हे करतात, तसं मी बी करीन. असं काही नाही. तुमची मी इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकली नाही त्याच्यासाठी सॉरी. आणि माझ्या बहिणी, मी तुमच्यासारखी सामान्यच मुलगी आहे. घरी मुलाला सांभाळते, तुम्हाला तर सांगितलं होतं आधी. आणि काम हे ते करून व्हिडिओ बनवते आणि माझ्या घरचे फ्रूटचं काम करते. तर मला कसं थोडं याच्यामध्ये अवघड जाते. प्रत्येक गोष्टीसाठी चार्ज लागतात. त्याच्यामुळे जसं आपण दुकानामध्ये साडी घेतो आणि घालतो तसंच याच्यामध्ये आहे. आउटफिट द्यायचं असलं म्हणजे इथे पण चार्ज भरावं लागते. तर याच्यासाठी सॉरी. आणि बरं चांगलं झालं तुम्ही मला असं सांगितलं. एक बहिणी म्हणून अशाच माझ्या बहिणी आहे, ते मला सपोर्ट करा. आणि तुमच्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकली त्याच्यासाठी मला माफ करा. आणि थोडं कॉम्प्रोमाइज करत चला, थोडं म्हणजे समजून घ्या आपल्या बहिणीला. तुमच्यासारखीच आहे हो मी, समजून घ्या मला थोडं.
माझ्या हातात असतं तर मी नक्की त्यांचे ड्रेस कोड वगैरे सगळं चेंज केलं असतं, कारण की दिसायलाही चांगलं दिसते. बरोबर आहे तुमचं, पण थोडं कसं स्टोरी चांगली आहे ना, तुम्हाला आवडते ना स्टोरी, तर स्टोरी चांगली असल्यावर ड्रेसचं असं काही नाही. पण माझ्या हातात असतं तर मी तेही केलं असतं. पण कसं आहे, एका परीक्षामध्ये कोणती परीक्षा द्यायची असली तर 100 रुपयाचा पेन असला आणि 10 रुपयाचाही पेन असला ना, तर मुलगी हुशार असेल तर मुलगा किंवा मुलगी पकडा, हुशार असेल तर ती पेपर 10 रुपयाच्या पेन नाही लिहू शकते आणि 100 रुपयाचे पेन नाही लिहू शकते, असं काही नाही. ते आपल्या परिस्थितीवर असते. तशीच माझी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आणि जसं समोर मी बघते काय करायचं, तर माझ्या हातात असलं तर मी नक्कीच करेन तुमची इच्छा पूर्ण. आणि आज जसं थोडंफार जमलं माझ्याकडून तेच दाखवलेलं आहे मी. तसं काही चुकलं असेल किंवा मग तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग असले तर राग येऊ नका देऊ, मला माफ करा. मी तुमच्यापेक्षा लहान समजून, लहान बहीण समजून मला माफ करा प्लीज. जय हिंद, जय भारत. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे. आणि कमेंट्स पण करत चला. मला तसे बी तुमच्या कमेंट्सचं काही वाईट नाही वाटत, उलट चांगलं वाटते कमेंट्स केल्यावर.